अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कैशी आहो सगळी? बेसाव ना? आम्ही पण बेसाव अल्हम्दुलिल्लाह। अल्लाहचा फजल करम आहे, तुमच्या लोकांची दुआ आहे। आज आम्ही आयलाव आहो रेसिपी घेऊन, एक रेसिपी झटपट रेसिपी। आता कन्नो तुम्हाला सांगेल त्याच्या बारे। कन्नो अस्सलाम वालेकुम, कैशी आहो सगळी? बेसाव ना? आज आम्ही एक नवीन प्युअर कोकणी एक रेसिपी तुम्हाला दाखवणार आहोत, जी के आहे कढी, ताकाची कढी, दह्याची नाही। कारण आमच्या गावातला ताक मिळते, मतलब कैसो आमचे सनकुलकर भाई हात दिलीप सनकुलकर। एक मिनिट, त्यांचं नाव आहे दिलीप सनकुलकर ऐसा। सगळे सनकुलकर बोलतात पण सनकुलकर ऐसा आहे, आणि त्यांना प्यारशी लोक बापू बोलतात। आणि एक है योगेश सनकुलकर, त्या लोकांनी आम्हाला जी ताक दिले त्यांचा तहेदिलशी शुक्रिया, लय लय धन्यवाद तुमचा। ते काही पैसे घेत नाही, पुऱ्या गावाला एक जमान्याशी ते लोक फुकट वाटतात सगळ्यांना ताक। म्हणजे आम्ही लहान होता, पण आमच्याच नाही, आमच्या पण आई बापाच्या जमान्यापासून त्यांच्या घरशी ताक येते आणि पुऱ्या गावाला ताक ती लोक पुरवतात। हफ्त्यात एकदा शायद ताक निघते, पुऱ्या गावाला ती वाटतात फ्री ऑफ कॉस्ट। ते जाऊ पण निघते ते लोक वाटतात, असं काही नाही जी। आता ज्याला माहिती असेल की नाहीच्या इकडे ताक मिळते, ते कोण पण जाऊन बोलून ठेवते की आता ताक बनवाल ते आम्हाला द्या, ते ती लोक मेसेज पाठवतात की ताक रेडी आहे, येऊन घेऊन जावा। मग कोण हांडो भरून आणते, कोण कळशी भरून आणते, आणि अगदी छोटीशी फॅमिली आहे ते कोण एक बॉटल आणते आणतात। अल्हम्दुलिल्लाह एक स्टीलचा टोप भरून आणला, मी दाखवता हा, थांबा दाखव। यो बघा पण मी हो ना, ताक फुल डेकच्या भरून होतो, जवळ 5 लिटर आहे। फुल होता, पण ती कैसा आहे, आम्ही लोक जरा साखर टाकून पियाला सगळ्यांनी एक ग्लास मजा आली आहे। आता याची कढी टेस्ट येते, मस्त माशाअल्लाह ताक आहे, माशाअल्लाह। तेव्हा तुम्ही व्लॉगवर अखेरपर्यंत बनवून द्या। आज आम्ही आमच्या कोकणी तरीक्याची, आणि नुसती कोकणी तरीक्याची नाही, कोलथारच्या तरीक्याची आज आम्ही कढी बनवणार आहोत। आणि त्याला काय काय सामग्री लागते चला बघून घ्या फटफट। सगळ्यातला पहिले तर तुम्हाला मी दाखवीन, लसूण हात, हिरवी मिरया हात। लसूण किती घेतली? आता लसूण मी एक बंच घेतलो आहे, मतलब एक लसणाची जी पुरा बंच असते ना, ती पण ह्यासाठी की ताकाची क्वांटिटी जास्ती आहे, बघून एक बंच पुरो घेतली, मोठो बंच। आणि मिरचो समजून दिला 8-10 मिरचो हात तेवढं ते लागतील, आणि कोथमीर हिसाबाने घ्यायची, जवळी घ्यायची तेवढी। त्याच्यानंतर तो नंतर तुम्हाला मी दाखवत आहे। आता बघा, त्याला बघार द्यायच्यासाठी राई, जिरा, कढीपत्ता, बरोबर दाखवू, कढीपत्ता म्हणजे आपल्या बागेतला आहे, हल्दी, मीठ, आणि ही आहे साखर, शुगर, ही ऑप्शनल आहे। ज्याला कुणाला टेस्ट आवडत असेल खट्ट्या मिठ्याचो, आणि मोठ नाही त्यातला साखर घेतली जात, जराशी चुटकीभर टाकतात टेस्टला, आणि ती पण कुणाला हवंय ती टाकतात, सगळीच नाही टाकत। तेव्हा मी थोडासा टाकीन, खट्टी मिठी चौबेस वाटते। त्याच्यानंतर एक आहे कांदो, जो की बघायला जाईल, आणि जेव्हा आमची कढी रेडी होईल त्यातला आम्ही या अख्ख्या नारळाचं दूध टाकणार आहोत। चला बघा तुम्ही बराबरशी नारळ, कोलथारचं नारळ माशाअल्लाह। आता व्ह्यूअर्स, ही मी आहे ना जी मिरची, लसूण आणि कोथमीर ही मिक्सीला बारीक करून घेणार आहे, आणि ती त्याच्यानंतर ताकातला मी हाताने मिळवणार आहोत, बघारात नाही टाकायचं आहे। चला तुम्हाला मी पुरा प्रोसेस दाखवता, व्हिडिओवर अखेरपर्यंत बनवून द्या। ओके, ह्यो नारळ मी फोडलो ना, आता ह्याला मी काढताय। ही सुरी बघा जरा, याची जी म्हणजे पातळ नाही, जाड्यांची सुरी आहे। पातळ घेतलं ते हात कापू शकते आपलं, जाड्यांची घ्यायची सुरी, आणि ह्याला सगळ्या इकडची थोडा थोडा मारिया जायचा, हे बघा ऐसा काढायचा, तैसा ह्याला पण चला आपण आता रेसिपी बनायला स्टार्ट करू। रेसिपी है कोकणी कढी, दूध टाकून, नारळाचा दूध टाकून। व्ह्यूअर्स बघा किती गाढा आहे, नारळाचं दूध नाही, ताक आहे, ताक आहे।
ठीक आहे, ताक मोप ठीक आहे. त्याची कन्सिस्टन्सी बघा किती गाडी आहे, माशाल्लाह. आता आम्ही ही यातला मी ही टोपातला ताक वतील. थोडंसं पाणी लागेल याला. त्याच्यानंतर आता मी मिळवीन यातला हळद. आपल्या हिसाबाने मिळवायची जितकी आतला भेदू शकते. त्याच्यानंतर हिसाबाने मीठ टाकी याचा चवीनुसार. अँड देन हिरवा मसालो जो मी वाटून घेतला भाऊ बगर पाणी टाकून मी ह्याला ग्राइंड केलो आहे. हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर ते टाकीन. माशाअल्लाह खमखमीत करी बनणारी होय अल्हम्दुलिल्लाह. आणि ह्याला आपल्याला कंटिन्यू हलवत यायचं आहे, हलवत यायचं आहे. थोडीशी हल्दीची रिक्वायरमेंट लागेल, आणखी थोडी हळद टाकेल. हळद बेस्ट टाकते, कधी कशी हळदी असते ती बेस्ट लागते. आणि टर्मरिक ही आपल्या तब्येतीसाठी बेस्ट आहे. टर्मरिक पावडर आपले इंटरनल ऑर्गन्स हेल करते. आम्हाला काय आतला टर्मरिक मतलब काय आपल्या आजचे जे ऑर्गन्स आहेत इंटरनल ऑर्गन्स ते जरा असे कधी हार्म झालेले असतील ते ती आपल्याला माहिती पण नाही पडणार केव्हा हेल करेल. तेव्हा डेली दुधाच्या कपातला किंवा दुधाच्या मगातला तुम्ही टर्मरिक टाकून पीत जावा किंवा आपल्या हर जेवणातला टर्मरिकचा यूज करा. मला टर्मरिक मोप पसंद आहे, मी हर चीज़े टर्मरिक घेता. हल्दी पावडर थोडासा आता मी ह्याला टोपाला इसलो लावीन कारण ताक मोप घट होतो. मोप मस्त कन्सिस्टन्सी होती त्याची, तर जरासं त्याला पाणी लागेल. माशाअल्लाह बॉयल आ चुका है. वाव, बॉयल आ नहीं चुका, बॉयल आके 10 मिनट हो चुके हैं. हाँ, आणि 10 मिनटापर्यंत रिवर्स मी कढी शिजवली आहे. कढी बोला, करी बोला, आपल्या आपल्या जबानला जी पण काही तुम्ही पसंत करता बोलना पसंत करा. आम्ही कढी बोलतो. तर कढीला 10 मिनटं आम्ही शिजवून घेतला भाऊ, बॉईल झाली आहे. आता मी त्याची बघाराची तयारी करीन. ठीक आहे. तर बघाराला मी साईडला अलगची बासन ठेवीन आणि त्याच्यातलं बघार देईन. तेल किती तेल घेणारस? ह्याच्यानं कमी ना? हां, ह्याच्यानं कमी घेईन, अर्धी वाटी तेल जाईल. राई, जिरा, कढीपत्ता, एक कांदो आहे, कांदो. त्याच्यानंतर लाल मिरची पण टाकतात, पण आता माझ्याजवळ लाल मिरची अवेलेबल नाही आहे आणि हिरवी मिरची टाकत नाही कारण ह्यातल्या हिरव्या मिरच्या 8 ते 10 हिरव्या मिरच्या फोडलेल्या आहेत. चालून घे आता. चालून घे आता. चलती का ना? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. यस, इनफ. हां, इनफ. आता त्याला तेलाला आपण गरम होऊन देऊ द्या कारण मस्त तडको येलो पाहिजे, त्याला करकरीचा आवाज येलो पाहिजे. कढी शिजून जाईल की त्यातला तुम्ही तुमच्या इच्छेनुसार ख्वाहिशच्या हिसाबाने तुमच्या चवीच्या हिसाबाने तुम्ही साखर टाकू शकता. मी साखर थोडीशी टाकीन बस. बस यासाठी की ही गावठी ताक आहे आणि ही ताक मोप खट्टा असते. मोप म्हणजे मोप जास्ती खट्टा असते आणि त्याची खट्टास थोडी कमी करायच्यासाठी साखर आणि नारळाच्या दुधाचा इस्तेमाल होतो. ॲक्च्युली ह्याच्या पाठीमागे लॉजिक हीच आहे. दूध टाकलं हो, घट घट दूध आहे. चला आता तेल टाकलं आहे. राई, जिरा, कढीपत्ता आपण टाकूया. आता बघा आवाज कसं येईल. येस, बघा कांदो टाकली, कांदो लाल होऊन देईल. बघाराची खुशबूच काय अलग येस, अलगच आहे. मोप मस्त.
करीला एकदम ही करते, स्वाद वाढवते. आपले छोटी कणी जा रही है देखो. हाँ हाँ, ताक करी करी, ताक के करी. माशाल्लाह माँ बेटी. हाँ एक चुटकी बाजू हो जालशील आणि मला पण जालशील. चला ते धानावर चावल के ऊपर. तुझ्या मनाने जी खाशील ती. चावल बोल, रोटी बोल. नाही, रोटीने नाही. चावलशीच खातात. रोटीशी करी नाही खात, धानाशीच खातात. कांद्याला बेस लाल होऊन द्या आपण. कांदा बेस फ्राय होऊ द्या. बघा याच्यात दी. बघा बघायला कांदो रेडी झालोय. आपल्याला एकदम त्याला लाल भरक किंवा करपटवायचा नाही आहे. किंवा ऐसो कांदो बनवायचो होय. आणि ऐसा माशाअल्लाह. बघा व्ह्यूअर्स, काय मस्त मज्जेचा कलर दिसतोय होय. एक नंबर. हा टाकता. येस. ऐशाने काय होतं, आतलं जी बारक्या टोपात जी तेल असते ना जी, ती पुरा निघून तेल हय किंवा आपली जी पण ते सामग्री आतला बसलेली असते बघा दिलेली ती त्याने निघून येते. माशाअल्लाह माशाअल्लाह. तरी आता ह्याला 2-3 मिनिटं ऐसाच मी बॉईल येऊन दे. आणखीन एक बात व्ह्यूअर्स, बोलण्याचा एक उद्देश आहे की करी 2 तरीक्याचे बनतात. जसा की आता एक ही करी आपली कोकणी करी झाली आणि दुसरी एक करी बनते भजिया कढी. जरा पकोडा बोलतात, पकोडा करी किंवा भजिया कढी. तर ही आपल्या गावाचा आयटम नाही आहे आणि ह्यो कोकणी आयटम हयूच ना ॲक्च्युली. ह्यो है आता मुंबईला परदेशामध्ये जिकडे तिकडची पंजाबी लोक मोब आवडीने खातात. आपल्या कोकणांचा सोडून बाहेरच आयटम आहे. पण होते कैसा माणसं जिकडची तिकडे मतलब कधी कधी रियाला जातात ना, ते त्यांचे नेबर्स लोक पडोसी वगैरे सगळे बनवतात, एकामेकाला शेअर करतात. माझ्या पण सोबत तोच एक्सपिरियन्स आहे. असा नाही की आपल्या कोकणी हे बघून मला येते ना. आम्ही मुंबईला होतो ते पडोसी हे आप्पा ती बनवायची दियाची, पण ती एकदम लजीज असते. माशाला इतकी बेसोनी लागते ना. तुम्ही मुंबईला होता, तुमची आप्पा होती बनवायची खायचे. पण मी दुबईला होतो, ते माझी मेस होती. मी स्वतः करी बनवायचो. दह्याला बेस घोट्याचो 2 किलो दही आणि त्यातला पकोडे फ्राय करून अलगशी ठेवायचो. पकोडे आणि भजी. पण ती जेव्हा मी घोट्याचो त्यातला ती गरम मोप हलक्या आचूर करियाचो, जास्ती नाही बॉईल करियाचो. आणि त्यातला बेसन टाकायचं 1 चम्मच. त्या बेसनने मग ती एकदम मस्त आणखी गाडी व्हायची. आणि मग बघार दे, जसा तू बघार दिलीस तसाच मी बघार द्यायचो. पण त्यातलं लाल मिरची मी टाकायचो, सुकी लाल मिरची. माशाअल्लाह बनयाची. 5 मिनिटं आपण बघार दिलेलं शिजवून घेऊ, ताकि तडक्याचा वास थोडातला मिक्स होईल. त्याच्यानंतर गॅस बंद करू आणि नारळाचं दूध त्याला पोर करू. मग नारळाचं दूध काय कराल? मस्त खमखमीत. नारळाचं दूध काय कराल? परत बॉईल कराल की ऐसा? नाही, गॅस बंद करून टाकू बोलला ना. ह्यासाठी की नारळाचं दूध टाकू ना, तवा आंबट आहे आणि नारळाचं दूध आहे, ते दोघांचं जेव्हा मिक्सर होते ना तेव्हा कधी फाटते. तेव्हा आपण असं नाही करून द्यायचा. गॅस बंद केल्याच्या नंतर 2-3 मिनिटाच्या नंतर दूध मिक्स करायचा, थोडासा हलवायचा आणि झाकून ठेवायचा. पॉइंट टू बी नोटेड. तरी मस्तपैकी 5 मिनिटां मी बघार दिल्यावर शिजवून घेतली आहे. जास्त शिजायची गरज नाही. आपण कसला पण मतलब ही देता स्मोक देता की काही देता बघा, तेव्हा आपण 5 मिनिटातला ढाकून ठेवता का की त्याचा वास या पाहिजे. त्याचाच आता 5 मिनिटं झाली तर मी गॅस बंद करतो आहे. व्हेरी गुड. 2 मिनिटाच्या नंतर त्यातलं मी नारळाचं दूध मिक्स करीन. ओके. आणि तुम्हाला सगळ्यांना जिया ऑफ होईल. याल ना इन्शाअल्लाह. व्ह्यूअर्स, गॅस बंद करून 2 ते 3 मिनिटं झाली. मी टाकीन त्यातला नारळाचं दूध. म्हणजे
आपल्या नारळाचं दूध टाकल्यार दूध फाटियाचो खर्च नाही रेणार. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. गरम गरम यातल्यान टाकलं, बॉईल होताना टाकलं ते दूध फाटतेच फाटते 100%. मी गॅस बंद करून 3 मिनिटांनी वेट केलो आहे. दाखवा करीचा टोन. ओ हो, सो स्वीट ते नाही बोलू शकत. खट्टा एकदम खट्टा नाही, मस्त आहे. यातलं साखर पण आहे, यातलं नारळाचं दूध आहे. आता बघा, कन्नड रेसिपी बनवला माशाअल्लाह. जास्ती खटास असेल मग तिने नारळाचं दूध टाकलं, ती पण तुम्हाला दाखवला. तुम्हाला नारळाचं दूध नाही टाकायचं ते नको टाकू, पण नारळाचं दूध टाकून करी कशी बनते ती बनवून एकदा बघा, ठीक आहे. आणि याच्या पुढे इन्शाअल्लाह काही ना काही दुसरी रेसिपी आणू आम्ही. मला मोक्ष कॉमेंट्स येतात रेसिपीच्या रिगार्डिंग, ही बनवा ती बनवा ती बनवा, आणि अल्हम्दुलिल्लाह इन्शाअल्लाह त्यांनी रेसिपीजचे पण व्हिडिओज टाकेन. मी टाकायची नाही टाकायची ऐसा नाही, पण वक्तची शॉर्टेज व्हायच्या कारण आम्हाला ती करिया मिळत नाही होता. आणि मतलब आउटडोर आहे इंडोर आहे सगळी कामं नाही होऊ शकत. तेव्हा मी आता रेसिपीचीच व्हिडिओ 1-2-4 टाकीन लगातार. त्याच्यानंतर ते सरप्राईज देणार आहात, काय टाकीन काय नाही टाकीन सांगणार नाही. तेव्हा बघत राहा. ही एक फर्स्ट रेसिपी आहे खूप दिवसाच्या नंतर. नेक्स्ट रेसिपी मी काय टाकता आहे त्याचं वेट करत राहा. ज्यांनी पण कोणी सबस्क्राईब नाही केला नाही आमचं चॅनल त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा विसरू नको, ताकी जी पण आम्ही व्हिडिओज टाकू तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला नोटिफिकेशन त्याचा मिळेल आणि तुम्ही तो व्हिडिओ वॉच करू शकाल. माशाअल्लाह. कोकण की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए, देखने के लिए बहुत खुश है. आगे इंशाअल्लाह कुछ नया लेकर आएंगे हम अल्लाह की मर्जी से. दुआओं में याद रखना, दुआओं में बहुत तासीर होती है और हमें सपोर्ट करते रहना है जी. और जो नए बंदे होंगे उन्होंने सबसे पहला हमारा चैनल सब्सक्राइब कीजिए. और अगर कोकणी नहीं समझ में आती तो बीच बीच में मैं उर्दू हिंदी बोलते रहता हूँ. एक मजेची बात सांगेन, लेट मी से समथिंग. रुकावट के लिए कह दे. सॉरी. बात अशी आहे की माझ्या चॅनलवर अशी काही लोक अशी आहात की जे बहन लोक आहात त्यांना कोकणी भाषा अजिबात लांबपर्यंत समजत नाही. पण ते फक्त आमच्या लोकांना बघूया की आमचे जे पण काही व्ह्यूज आहात, नजारे आहात, नेचर्स ब्युटी आहे, जी पण काही बघायला त्यांना एक ॲडिक्शन आहे. त्याच्यासाठी ती लोक माझ्या चॅनलवर येतात आणि बेसब्रीशी इंतजार करतात. बल्कि मला कॉमेंट्सला सांगतात की जल्दी व्हिडिओ टाका, आज व्हिडिओ ना आलो, आज एकच व्हिडिओ आलोय, असं मला ती लोक हे करतात. तेव्हा त्यांचा ते मोप दिलशी शुक्रिया, दिलशी थँक्स आहे. कारण की ती भाषा न समजताना पण आमच्या व्हिडिओला लाईक्स करतात, पसंत करतात. तुम्ही ते कोकणीच हाव अल्हम्दुलिल्लाह. तुम्हाला ते भाषा पण समजतंय, तुम्हाला गाव पण समजतात. दुसरी बात की मी एक व्हिडिओ सरनेमच्या रिगार्डिंग बनवलं होतं, त्यातला चांगला होता की ज्या पण कुणाला आपल्या गावचा सरनेम रिव्हील करायचा आहे, एक्सप्लोर करायचा आहे, त्यांनी माझ्या कॉमेंट्स बॉक्सला येऊन आपल्या गावचे सरनेम्स एक माणसाने पण जर सांगला ते पुरे सरनेम्स तुम्ही आम्हाला सांगा, ताकि त्यांच्यावरती आम्हाला व्हिडिओ बनवायला आसानी होईल. तर चला मग मिळू नेक्स्ट व्हिडिओला. अल्लाह हाफिज. टेक केअर. शबा खैर.